नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे एकूणच राजकारणातल्या वाढत्या गुंडगिरीच्या संदर्भात. राजकारणामध्ये जो सुसंस्कृतपणाचा एक टक्का पूर्वी पाहायला जायचा तो कुठेतरी घसरतोय का, किंवा सुसंस्कृत नेतृत्वच मुळात राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक पक्षाच्या बाजूनी जर विचार केला तर ते लाभलं नाही, म्हणून कुठेतरी राजकारणाची राज्यातली दिशा चुकती आहे का. आणि जर राजकारणामध्ये गुंडांचा अधिकाधिक प्रवेश वाढत गेला तर मग राजकीय पक्षाचा चेहराही कुठेतरी बदलतोय का, हा सगळा मुद्दा आज आपण चर्चेला घेणार आहोत. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यामध्ये झाल्या आणि त्याचे आज निकाल लागले. या दरम्यान झालेल्या मारामाऱ्या असतील, या दरम्यान पडलेले खून असतील, एकमेकांच्या पूर्ववैमनस्यातून निघालेला वचपा असेल आणि त्यातून गेलेले बळी असतील, याला जबाबदार कोणाला धरायचं? राजकीय व्यवस्थेला धरायचं, राजकीय व्यवस्थेत बदलत जाणाऱ्या विचारांना धरायचं, की तुमच्या आमच्यामध्ये कुठलाही बदल होऊ पाहत नाही आहे म्हणून राजकीय पक्ष घट्ट करण्यासाठी आपण दिलेल्या गुंडांच्या प्रवेशामुळे हे घडतंय म्हणून याला जबाबदार धरायचं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या सगळ्या चर्चेमध्ये आज घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती चर्चाही करायची आहे. 3 महत्त्वाचे प्रश्न बेधडकमध्ये आपण चर्चेला घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मावळ निवडणुकीतली हत्या आहे महाराष्ट्राचं राजकारण गुंडांच्या हातात गेल्याचं लक्षण आहे का? दुसरा प्रश्न महत्त्वाचा तो म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्यात सर्व पक्षीयांनी हातभार लावलाय का? कोणी एक पक्षाला जबाबदार नाही तर प्रत्येक पक्षांमध्येच असे प्रकार पाहायला मिळत आहेत का? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो मुद्दा मगाशी चर्चेला गेला की सुसंस्कृत राजकारण करणारं नवं उमदं नेतृत्व देण्यात महाराष्ट्र कमी पडतोय का, या मुद्द्याला धरून आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत, आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आहेत, त्याही या सगळ्या मुद्द्याला सांगतील. मनसेच्या नेत्यांना आम्ही दिवसभर संपर्क करत होतो, मात्र मनसेकडून या चर्चेत सहभागी होण्यासाठी कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, किंबहुना त्यांनी या चर्चेत सहभागी होणं अपेक्षित होतं. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत आणि आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील आहेत आणि आपल्यासोबत पुण्यावरून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सर आहेत. आपण या सगळ्या चर्चेमध्ये नेमकं महाराष्ट्र या राजकारणामधून काय घेऊ पाहतोय आणि महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या स्तराला जात आहे याविषयी बोलणार आहोत. मला सुरुवात हरीश रोगे तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारे आपण बघितलं ग्रामपंचायतीच्या निवडणुका, मावळमधली घडलेली दुर्दैवी घटना असेल, हे आत्ताचं उदाहरण नाही, गेल्या कित्येक वर्षात अशाच काही घटना घडलेल्या असतील जेणेकरून राजकीय क्षेत्राकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. काय म्हणायचं आपण याला, की राजकारण गुंडांच्या हातात गेलं असं म्हणायचं? एक लक्षामध्ये घ्या की राजकीय पार्श्वभूमी तपासून घ्यायला पाहिजे. आज जी काही मंडळी राजकारणामध्ये वावरत आहेत, मी पक्षाच्या पलीकडे जाऊन याच्यावरती चर्चा करतोय. या ठिकाणी कुठलाही पक्षाचा अभिनिवेश आणून ही चर्चा होऊ नये असं मला वाटतं. एक काळ होता की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जी पिढी ह्या राजकारणामध्ये आली त्याच्यामागे एक इतिहास होता, इतिहासाची पार्श्वभूमी होती आणि त्या परंपरेमधून निर्माण झालेलं नेतृत्व आणि त्या परंपरेमधून निर्माण झालेले कार्यकर्ते आणि नंतर जसजसं आपण पुढे जात चाललो आहोत तसं आपल्याला एक दिसतं आहे की या राजकारणामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये गुंड प्रवृत्तीची लोक, गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते हे आज या ठिकाणी सर्रासपणे वावरताना आपल्याला दिसत आहेत. हा एक प्रकारचा राजकीय चंगळवाद आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. याला जबाबदार कोणाला धरायचं? हा चंगळवाद वाढत चालला असेल तर जबाबदार कोणाला धरायचं? चंगळवाद जो निर्माण झालेला आहे त्याला तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे त्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहे. कुठल्या पक्षामध्ये कमी असेल, कुठल्या पक्षामध्ये जास्त असेल, परंतु आज सर्वसामान्यपणे माझा जरी पक्ष घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये का होईना परंतु आपल्याला अशा प्रकारची माणसं दिसतील. अनेक वर्षापासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो आहोत आणि मग या राजकारणामध्ये कुठली मंडळी आली, मग विरार असेल किंवा वसई असेल किंवा आणखी कुठलं तरी भिवंडी असेल किंवा आणखी कुठली तरी मंडळी, ही सगळी जी मंडळी याच्यामध्ये आली यांना कोणी ना कोणीतरी वरदहस्त दिला आणि त्यामुळे हे नेते झाले, कार्यकर्ते झाले, कार्यकर्त्यामधून नेते झाले आणि नेत्यांमधून महानेते झाले. कारण तो परिसर जो आहे तो त्यांच्या परवानगीशिवाय वेळा खालूच शकत नाही, चालूच शकत नाही, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं. आणि त्यामुळे मी म्हणेन की हे जे निर्माण झालेलं आहे या निर्माण झालेल्या वास्तवाला
सगळ्यांनीच सामोरं जाण्याची गरज आहे. आणि हे जर बदल करायचा असेल तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता, जो मान मोडून काम करतो, जो कार्यकर्ता वर्षानुवर्ष आपल्या पक्षासाठी राबतो, ज्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाची बैठक, विचार आणि कार्यक्रम ज्याला माहिती आहे, अशा कार्यकर्त्याला पुढे कुठेतरी लोटण्याची किंवा आणण्याची गरज आहे. आज नेमकं उलटं दिसतं आहे. ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यामध्ये मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे किंवा 5-50 गुंडांची ताकद जो उभा करू शकतो, अशा प्रकारचा कार्यकर्ता आज पुढे जाताना दिसतो. आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं. आणि म्हणून याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. अगदी खरं आहे, गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. नवाबभाई, काय म्हणाल की राज्यातलं सगळं जे एकूण राजकीय परिस्थिती पाहिली, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर होणारे पडसाद पाहिले, किंबहुना निवडणूक प्रचाराआधी मतदानाच्या केंद्रापर्यंत जाईपर्यंत ज्या प्रकारचा दबाव, दहशत, धमक्या, इशारे हे सगळे दिले जातात, काय म्हणायचं, राज्यातलं राजकारण गुंडांच्या हातात चाललेलं आहे? काय भविष्य आहे याच्यानंतर? की राजेंद्रजी, या राज्यामध्ये, देशामध्ये गेली 30-35 वर्षापासून जे वैचारिक कार्यकर्ते, समाजसेवेच्या भावनेने निर्माण होणारे कार्यकर्ते आता निर्माण होण्याची जी टक्केवारी आहे एकदम कमी झालेली आहे. आजच्या घडीला सर्व पक्षामध्ये कोण किती माणसं घेऊन फिरतो, त्याच्याबरोबर किती पोरं आहे, त्याला सांगितल्यानंतर ते काय करू शकताय, धिंगाणा किती घालू शकताय, हे निकष धरून या देशातला, राज्यातला हा राजकारण कुठेतरी चुकीच्या दिशेने सुरू झालेलं आहे. आता त्याची कारणं बरीचशी आहे. मी कुठल्या पक्षावर हे आरोप देत नाही की बाबा या पक्षामुळे सुरू झाली, पण काही पक्षांनी गुंडगिरीच्या माध्यमातून राज्यात राजकारण सुरू केल्यानंतर त्याच्या तोडीचे कार्यकर्ते राहिले पाहिजे असे पण काही लोकांनी त्यांच्यासमोर त्याच्या तोडीचे कार्यकर्ते निर्माण केले. आणि या पद्धतीने गेली 30-35 वर्षांमध्ये परिस्थिती बदललेली आहे. आजच्या घडीला आमच्याकडे लोक येत आहे की साहेब असं असं झालेलं आहे आणि तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही बोलतो बाबा कायदा तोडलं तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. मग जनतेकडून उत्तर येत आहे की कायदा तोडल्यानंतर तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर तुमची गरजच काय. म्हणजे जर समाजामध्ये ही भावना निर्माण झाली असेल तर मग ही परिस्थिती एकदम आणखीन वाईट होऊ शकते. त्यासाठी सर्व राजकीय पक्षाची जबाबदारी आहे की वैचारिक कार्यकर्ते, संयम ठेवणारे, ज्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे असे कार्यकर्ते पुढे आणून कुठेतरी आपण सर्वांनी मिळून जर दिशा बदलली नाही तर आणखीन पुढे या राज्यात, देशामध्ये परिस्थिती वाईट होणार आहे. हे खरं आहे. या पुढची परिस्थिती भयंकर वाईट आहे. मनीषाताई, काय म्हणाल की काय कशाचं लक्षण मानायचं, हे असं होतंय, याला जबाबदार कोणाला धरायचं? हे म्हणाले की पक्षाच्या, प्रत्येक पक्षाचं नेतृत्व जबाबदार असतं कारण प्रवेश ते देतात. हे कशाचं लक्षण मानायचं? नाही, मला असं वाटतं की अगदीच काही आपण सरसकट असं म्हणू शकत नाही की राजकारणामध्ये पूर्णपणे गुन्हेगारीकरण आलेलं आहे. असे अनेक अजून कार्यकर्ते, नेते आहेत की ते खरोखरच चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, सुसंस्कृत आहेत, पक्षाचं काम वाढवत आहेत. परंतु निश्चितच प्रत्येक पक्षामध्ये अशी उदाहरणं सापडतील कमी जास्त प्रमाणात. परंतु ते काय आत्ताच चालू झाले अशातला भाग नाही आहे. अनेक वर्षांपासून चालू झालेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळचा जो काळ होता, त्यावेळेला लोक एका ध्येयाने वेडे झालेले होते. मग ते हळूहळू राजकारणात आले, समाजकारणातून. परंतु पुढे आपण निश्चितच असं म्हणायला हरकत नाही की हळूहळू गुन्हेगार प्रवृत्तीची पण लोक आले. जसं राजकारणाचे निकष बदलत गेले किंवा जेव्हा संख्याबळ असेल, पैसा लागायला लागला, सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे जे खरे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी बाजूला पडले आणि एखादी व्यक्ती, एखादा नेता हा इंडिस्पेन्सिबल. राजकारणात अधिक पैसा शिरल्याचं हे लक्षण आहे. निश्चितच पैसा शिरलाय, त्याच्याबद्दल काहीच कोणाचंच दुमत असू शकत नाही. परंतु काही नेते असे अगदी अपरिहार्यता त्यांची निर्माण झाली, इंडिस्पेन्सिबल, किंवा त्यांच्यामुळे चालूच शकत नाही. त्याच्यामुळे या कुठे प्रवृत्तींचा कुठेतरी त्यांनी गैरफायदा घ्यायला सुरू केला. परंतु अगदीच काही खूपच हातातून सगळं काही गेलंय अशी परिस्थिती नाही. पण मला असं वाटतं प्रत्येक पक्षाने विचार करायला पाहिजे. त्यांना एखाद्या व्यक्तीला पक्षात घेताना किंवा पक्षात आहेत, जुने आहेत आणि ते सर्व काही करू शकतात म्हणून सगळं काही खपवून घ्यायचं, मला वाटतं प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे की त्यांच्यामधले जे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांना एक तर प्रवेश देऊ नये किंवा आलेच तरी त्यांच्याबाबत काय करायचं. आता आपण बघतो की एखाद्याला प्रवेश देतात, कुठल्या तरी बँक घोटाळ्यात आहे तरी पण प्रवेश दिला जातो.
मग असे असे हे आपण का करावं? प्रत्येक पक्षाने याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. किंवा एखाद्यावर क्रिमिनल चार्जेस आहेत तरी सुद्धा त्यांना कुठलं तरी पद दिलं जातं किंवा तिकीट दिलं जातं. अनेक वेळा लोक खोटं ॲफिडेव्हिट सादर करतात निवडणुकीमध्ये, आपल्यावर कुठले गुन्हे आहेत की काय. तर मला वाटतं सगळ्याच पक्षांची ही जबाबदारी आहे आणि जर का प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने जर का हे ओळखलं तर मला असं वाटतं की याच्यात नक्कीच बदल होईल. याच्यात नक्कीच बदल होईल जर तसं लक्ष देऊन आपण काम केलं तर. खऱ्या अर्थाने दोन पद्धतीने, एक अटेन्शन देणं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लक्ष देणं, टार्गेट करणं, नेमकं काय करायचं हा खरा मुद्दा आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाने ठरवायचं लक्ष द्यायचं का लक्ष करायचं. केशव, नेमकं काय केलं पाहिजे जर राजकारण सुसंस्कृत बनवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? हुंजेजी, राजेंद्रजी, सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं, मित्रांचं अभिनंदन करतो. ज्येष्ठ आहेत ते आणि आमची नेहमीच वादावादी होते अनेक वेळा, पण आज त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली, राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन मांडण्याची त्यांनी तयारी केली आणि त्या पद्धतीचे मुद्देही मांडले. मी त्यांचं त्याबद्दल अभिनंदन करतो. वाद होऊ नये म्हणूनच त्यांनी सुरुवात तशी केली. केशव, वाद होऊ नये म्हणून सुरुवात तशी केली. केशव हा, तर त्यामुळे नाही असं आहे की म्हणून की मी चर्चा सगळी अशी गोलगोल गोलगोल गोलगोल. राजेंद्रजी, तुम्हाला स्वतः कदाचित कशी तुम्ही हे करताय मला माहिती नाही, अशी सगळी गोलगोल चर्चा. पण ठीक आहे, चांगली चर्चा सुरू आहे. मुद्दा या सगळ्या ठिकाणी असा आहे ह्याच्यामध्ये की जे तुम्ही आज दोन प्रश्न जे कॉइन केलेले आहेत प्रामुख्याने, एक तर राजकारणाचा गुण म्हणजे एका त्या मावळची घटना अत्यंत वाईट आहे, अशा प्रकारचं कुशाही प्रकारची घटना होता कामा नये, हे मी सुरुवातीला स्पष्ट मांडतो. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की महाराष्ट्राला सुसंस्कृत नेतृत्व, उमद नेतृत्व कमी पडतोय का महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचे नेतृत्व. या दोन्ही प्रश्नांशी मी सहमत नाही. खरं म्हणजे महाराष्ट्र गुन्हेगारीकडे म्हणजे काय राजकारणाचं गुन्हेगारण होतंय का किंवा उमद नेतृत्व, दोन्ही प्रश्नांची मी सहमत नाही. एका घटनेवरून अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्याची आपण घाई करतो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, पण केशव एक मुद्दा आहे. निष्कर्ष काढण्याआधी जर समजा महाराष्ट्रात नेत्यांचे खून पडत असतील, महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्यांवर गोळ्या घातल्या जात असतील, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ऐरणीवर येऊन बसली असेल, मग बिहार आणि महाराष्ट्रात फरक कुठून मानायचा आपण? नाही, आपण इतक्या सरसगट वेग विधानं राजेंद्रजी करणं योग्य. वेग नाहीये, जे घडतं ते समोर आहे, त्याच्यात वेग काहीच नाहीये. सांगा चला, नेत्यांचे नाही, जे घडतं ते समोर आहे. मनसेचा नेता असेल किंवा मनसेचा नेता असेल किंवा इतर कुठल्याही पक्षाचा, पण तो नेता झालाच ना. मी सुरुवातीला म्हटलं, नाही, मी सुरुवातीला बोललो ना की मावळची एक घटना, ही घटना वाईट आहे, अशा घटना घडता कामा नये, हे मी म्हटलं ना. पण नेत्यांचे ज्यावेळी आपण असं खूप म्हणजे जसं काही रोज इथे नेत्यांच्या खूनच होत आहेत, अशा प्रकारचं वेग स्टेटमेंट करणं योग्य नाही, मला असं ते म्हणायचंय. त्यामुळे मी जे घडलं ते नाकारत नाही, त्यामुळे ते नाकारण्याचा प्रश्नही नाही, ते मी नाकारण्याने काही लपणार नाहीये. त्यामुळे मावळची घटना ती दुर्दैवी आहे, अशा प्रकारची घटना घडता कामा नये, त्यात जे कोण असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण त्या एका घटनेवरून सरसकट नेत्यांचे खून पडतात, हे विधान करणं मला वाटतं थोडंसं होईल. ही परिस्थिती 15-20 वर्षापूर्वी होती आणि त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीनेच लढा दिला होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गुन्हेगारीकरणाविरुद्ध जो संघर्ष, राजकारणातला गुन्हेगारी संघर्ष, पहिल्यांदा शब्दप्रयोग केला होता गोपीनाथ मुंडे यांनी, आणि त्यांनी ती मोठी संघर्ष यात्रा काढली होती. सगळा इतिहास त्यावेळेचा सगळा आहे, त्यावेळेचे काय काय त्याला अनेक त्याला पदर आहेत त्यावेळेचे. खरं म्हणजे राजकारण मला आता करायचं नाहीये, कारण नवाब भाई म्हणतात की अशा प्रकारे राजकीयच्या पलीकडे जाऊन आपण बोललं पाहिजे, त्यामुळे त्या मुद्द्यात मी जात नाहीये. पण शेवटी त्यावेळी त्या ठिकाणी कशा पद्धतीने नाही मी करत नाही, मी सांगितलं नाही. ठीक आहे, आपण येऊ परत कसं आता परत रोगे साहेबांना मध्ये मध्ये तुमची आठवण होते, त्यामुळे काय पुढे जाऊ, मुद्द्यावर येऊ आपण. माझं बोलणं पूर्ण अडचण तीच आहे रोगे साहेब, माझं बोलणं इतकं प्रेम राघव साहेब करू नका माझ्यावर की माझं बोलणं तरी नवाब येतो तुमच्या, आपण प्रेमाने बोला माझ्याशी. मी कुठे हस्तक्षेप केलाय, काहीच बोललो नाहीये. केशव, मुद्दा वेळ नाही. त्यामुळे मुद्दा इतकाच आहे की आपण या दोन घटनांवरनं जणू महाराष्ट्रामध्ये सगळं काही आता अस्ताव्यस्त झालं आणि बिहारपेक्षा परिस्थिती बिघडली आहे असं म्हणण्याचं कारण नाही. सुदैवाने सर्वच राजकीय पक्षामध्ये उमदे नेते आहेत. मी पक्षीय पलीकडे जाऊन बोलतोय, त्यामुळे आता उमदे नेतृत्वच नाहीये किंवा महाराष्ट्रात आता काही आशादायक स्थितीच नाहीये. इतकं निराशादायक व्हायचं कारण नाही. मला वाटतं अविनाश धर्माधिकारी देखील या मताने सहमत होतील. ते कुठल्याही राजकीय पक्षात एक मुद्दा महाराष्ट्रात अजिबात नाही. अर्धा भाग पूर्ण झाला. उमदे नेते निश्चितपणे सगळ्या पक्षात असतील, पण सुसंस्कृतपणाचं काय आहे? नाही, उमदे नेते आणि सुसंस्कृतपणा हा महाराष्ट्राची परंपरा आहे. असं काय करताय तुम्ही? म्हणजे अनेक नेते, म्हणजे आत्ताचं नेतृत्व जे सगळे अगदी आत्ता जे एक नंबर लिडरशिप काढून बघा तुम्ही, मग देवेंद्रजी फडणवीस असतील, उद्धव ठाकरे असतील, बाकी अन्य सगळे असतील, यांना तुम्ही सुसंस्कृत म्हणणार नाही का तुम्ही यांना, त्यांना सगळ्यांना?
ह्याच्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने आपण एखाद्या राजकीय पक्षावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, मला वाटतं की आपण ही चर्चा एका अर्थाने नकारात्मक करण्याची आवश्यकता नाही इतकी. ठीक आहे नवाभाई, तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, आता उपाध्यायजी सांगताय की भारतीय जनता पक्ष या गुंडगिरी किंवा क्रिमिनलायझेशनच्या विरोधात उभा राहणारा पक्ष आहे. TN सेशन या देशामध्ये जेव्हा चीफ इलेक्शन कमिशन झाले त्यांनी एफिडेव्हिट फाईल करून तुमच्या बाबतीत किती गुन्हे हे माहिती द्या आणि जर कन्व्हिक्शन असेल तिथेच माहिती घेऊन त्यांचे फॉर्म रद्द केले पाहिजे असा सगळा निर्णय होत असताना उपाध्यायजी देशात सर्वप्रथम कुणाचे फॉर्म रद्द झाले असतील ते भारतीय जनता पक्षाचे नेते होते आणि ते भयंकर डकायत असताना त्यांना भाजपने तिकीट दिली होती आणि त्यांचा पहिला फॉर्म या देशामध्ये रद्द होणारा तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होता. आम्ही बोलत नाही की बाबा हे सगळं आम्ही नीट करतो इतर वेगळा करताय. चर्चा इथे ही सुरू आहे की कुठेतरी या देशामध्ये राज्यामध्ये या प्रवृत्तीला आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. आजच्या घडीला ज्या नेत्यांच्या सोबत 100-50 लोक फिरत नाही तो नेताच नाही असंच समज निर्माण झालेला आहे. म्हणजे मी फिरत असताना माझ्यासोबत कोणी राहत नाही, लोक विचार तुमच्या मागे कोणी फिरत नाही आणि बाकीचे इतके नेते 100-50 ची गर्दी घेऊन फिरणारे, आता गर्दी फिरली की तोच नेता, असं जे भावना या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. सर्वांनी निर्णय घेऊन कुठेतरी थांबवलं पाहिजे. आम्ही उत्तम कामं करतो, आमच्याकडे सुसंस्कृत लोक आहे आणि इतरांकडे सगळे गुंड आहे किंवा त्यांच्याकडे सुसंस्कृत नेतेच नाही असं चर्चा न करत असताना जी खरी परिस्थिती आहे त्याला मान्य करा आणि सर्वांनी कुठेतरी याच्यापासून आपण कसं मुक्त करू समाजाला, राजकारणाला हे स्वीकारून पुढचे राजकारण केलं तर मला वाटतं हे बदल राज्यात आणि देशात होऊ शकतो. राजकारणाचा चेहराही बदलू शकतो. थोडक्यात मला धर्माधिकारी सरांकडे जायचं. एक चांगलं चित्र आमच्या मित्राने रंगवण्याचा प्रयत्न केला. मला एक म्हणायचं आहे की मी ज्या वेळेला चर्चेला सुरुवात केली त्यावेळेला कुठल्याही प्रकारे माझ्या पक्षाचा मी काही त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. आता आमचे मित्र केशव उपाध्याय असं म्हणतात की सगळं आबाद आहे महाराष्ट्रामध्ये. एक गोष्ट मला मान्य आहे की महाराष्ट्राचा अजून बिहार झालेला नाही, परंतु त्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आज जर संसदेमध्ये तुम्ही पाहिलं, संसद म्हणजे ज्यावेळेला संसदेमध्ये आमचे जे खासदार आहेत त्याच्यापैकी 34% मंडळींच्या वरती कुठले ना कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत. ते क्रिमिनल्स म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे नोंदवलेले आहेत. आणि या ठिकाणी आता मगाशी म्हणालं की हे एक प्रकरण झालं त्याच्यावरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे वगैरे असं काय म्हणता. 1-2 दिवसापूर्वीची गोष्ट मी आमच्या मित्राला आठवण करून देऊ इच्छितो. त्यांचे एक अकोल्यामधले नगरसेवक हे चिखलदऱ्याला गेले मौज मजा करायला 7-8 आपल्या मित्रांना घेऊन आणि त्या ठिकाणी ते कोणत्या अवस्थेमध्ये होते हे कदाचित आमच्या केशव उपाध्यायांना माहीत नसेल, परंतु वर्तमानपत्रामध्ये जे काही रिपोर्ट्स आले त्याच्यामध्ये त्यांनी त्या तहसीलदारला सुद्धा झोडपून काढलं. आमचं सरकार आहे, आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी राहायला जागा मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा अठ्ठागळ, अशा प्रकारचा दुराग्रह हा कशामधून येतो? सत्तेच्या मस्तीमधून येतो. आणि म्हणून मी एक सांगतो की या ठिकाणी कुठल्या पक्षाचा या ठिकाणी मी उल्लेख करत नाही. अशा प्रवृत्तीची लोक आज आपल्याला राजकारणामध्ये दिसतात. दिसता कामा नये. एकच मी मुद्दा सांगतो. एक काळ असा होता, या मुंबई शहरामधलंच उदाहरण देतो. FM पिंटो नावाचे एक आमदार होते, माहीम मधून निवडून यायचे. ते सायकलवरून लोकांच्या भेट घ्यायला जायचे. आमच्या धारावीला एक शेट्टी नावाचे आमचे आमदार होते काँग्रेस पक्षाचे, हे दोन्ही काँग्रेस पक्षाचे आमदार. ही मंडळी हे ते झोपडपट्टीमध्ये राहायचे, स्वतःचं जेवण स्वतः तयार करायचे. मला आठवतं की जनता पक्षाच्या काळामध्ये प्राध्यापक मधु दंडवते हे रेल्वे मंत्री होते. ते पद सोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ते सिद्धार्थ कॉलेजमध्ये ट्रेनमधून गेले. हा इतिहास आहे. एक सांगतो कॉम्रेड तिथे देशमुख म्हणून येते आपले एक कॉम्रेड सुधा देशमुख हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अमरावतीमधून निवडून यायचे. लोकांकडे जायचे पण नाही, परंतु सातत्याने निवडून आल्याच्या नंतर मात्र लोकांच्या मध्ये मान मोडून काम करायचे, रक्त सांडायचे, घाम गाळायचे. अशा प्रकारचे कार्यकर्ते, अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आज आपल्याला दिसत नाहीत.
हे माझ्या दुर्दैव आहे. हे सर्वपक्षीय दुर्दैव आहे. सर्वपक्षीय दुर्दैव आहे. आणि म्हणून हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे. केशव उपाध्ये समर्थन करतायत की आज सगळं आबाद आहे, अजून आमचा काय बिहार झालेला नाहीये, पण बिहार होण्याची अपेक्षा आपण वाट बघायची का? आपण वाट बघायची का? होणार नाही, या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. केशव, अगदी थोडक्यात मला धर्माधिकारी सरांकडे जायचं. मला असं म्हणायचंय की आत्ताच अचानक काहीतरी खूप झालं आहे आणि एका आपण ते नेगेटिव्ह असं विचार करतो. केशवशी मी एका अर्थाने सहमत आहे आणि मी सुरुवातीला तोच मुद्दा मांडला की अगदीच खूप काहीतरी आता अगदी पूर्ण हाताबाहेरून सगळं गेलेलं आहे, हातातनं सगळं गेलंय, अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि आत्ताच काय झाली म्हणजे काँग्रेसचे जे कोणी इथे आहेत मंडळी, तर ते आत्ताच काहीतरी या 6 महिन्यात घडलंय नवीन सरकार आल्यानंतर, असा काहीतरी त्यांचा सूर लागतोय. त्यावेळेस पण घडलेलं आहे, पूर्वी पण सहानी हत्याकांड जे झालं त्याची सुरुवात कुठून झाली, ते पहिलं प्रकरण होतं. मला असं वाटतं की गुन्हेगारी जी पहिल्यांदा बाहेर आली आणि ते सगळ्या जगाला कळलं. मला असं वाटतं की पूर्वीपासून असं होतं, आत्ताच काही नवीन घडलं असं नाही. पण इतर राज्यांच्या बाबतीत म्हणजे बिहार असो, उत्तर प्रदेश असो, याच्यापेक्षा आपल्याकडे प्रमाण निश्चितच कमी आहे आणि अगदीच काही खूप विदारक किंवा निगेटिव्ह अशी स्थिती नाहीये. पण ती होण्याची पण आपण वाट बघता कामा नये. केशव, थोडक्यात मला सरांकडे जायचं. नंतर ब्रेक नंतर आपण एक मिनिट नाही, थोडक्यातच बोलू दे, मला बोलू दे. फक्त 2 मुद्दे की एक तर मगाशी एक आता उदाहरण म्हणजे मगाशी म्हणाले की फारच वाईट परिस्थिती आहे. मगाशी मी आता आठवण करून देतो, आता दोघे सहमत होते. मला सांगा 2 नोव्हेंबर 2012 सालचं मी विधान आणि त्या दिवशी नवाब मलिकांचं स्टेटमेंट त्याच्यावर आलेलं आहे, म्हणून नवाब मलिक इथं आहेत, मला ते आठवत आहे तारीखवर, म्हणून मी सांगतोय. माणिकराव ठाकरेंचं स्टेटमेंट होतं, म्हणजे LPG वरनं नवाब मलिक यांनी टीका केली होती काँग्रेसवरती. त्यावेळी माणिकराव ठाकरे त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते असं म्हणाले होते की राज्यात सर्वाधिक नंबर 1 गुन्हेगार ज्या पक्षात असतील तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. हे काढून बघा, मी तारीख वार सांगतोय. 2 नोव्हेंबर 2012, 3 नोव्हेंबरच्या अंकामध्ये वर्तमानपत्रात हे सगळीकडे छापून आलेलं आहे. आता नवाबभाई त्याला किंवा आमचे काँग्रेसचे प्रवक्ते मित्र ज्येष्ठ आहेत आमचे, ते आता त्या या मतावर ठाम आहेत की नाही मला माहिती नाही. त्यामुळे मला म्हणजे मगाशी ते सांगितलं. ठीक आहे केशव, हा मुद्दा मला ब्रेक नंतर चर्चेला आणायचा आहे. ब्रेक नंतर केशव, ब्रेक नंतर हा मुद्दा. नवाबाई, मी उत्तर द्यायला देतो, ब्रेक नंतर तुम्हाला उत्तर द्यायला देतो. पण ज्या प्रकारे आपण सगळी चर्चा धर्माधिकारी सर आपण ऐकतोय आता सगळ्याच पक्षांच्या वतीनं जे प्रवक्ते सगळे बसलेले आहेत, काय दिसतं हे लक्षण कशाचं म्हणायचं? पक्षांमध्ये, राजकीय पक्षांमधल्या नेतृत्वामध्ये एक दृष्टी दिसत नाहीये की राजकीय पक्षांमध्ये मोठ्या नवाबाई, मी ब्रेक नंतर उत्तर द्यायला देतो. ब्रेक नंतर उत्तर द्यायला देतो. मी देतो ब्रेक नंतर उत्तर द्यायला देतो. फक्त नवाबाई देतो मी उत्तर द्यायला. धर्माधिकारी सर, काँग्रेसचे प्रवक्ते पहिल्यांदा बोलले. खरं म्हणजे त्यांनी चर्चेला मी म्हणतोय की एक अतिशय मॅच्युअर्ड सूर दिला की हा विषय केवळ पक्षीय राजकारणाचा नाही. ते म्हणाले मी पण केवळ पक्षीय दृष्टिकोनातनं बोलत नाहीये. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे किंवा झालेलं आहे हे मला वाटतं कोणीही नाकारू शकणार नाही. आज आपण 2 वेगवेगळे मुद्दे बोलतो. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय का किंवा झालंय का ह्याला मी म्हणतोय मुद्दा वेगळा आहे. आणि सुसंस्कृत नेतृत्व देण्यामध्ये कुठे राजकारण किंवा पक्ष कमी पडतायत का याला मी म्हणतोय वेगळा मुद्दा आहे. कारण की सगळ्याच पक्षांमध्ये सुसंस्कृत पण नेतृत्व आहे आणि तरी त्या ठिकाणी काही प्रमाणात लोकशाहीची अपरिहार्यता म्हणून गुंडगिरी, 2 नंबरचे धंदे, असं ते आपल्या लोकशाहीचं एक विचित्र गणित झालेलं आहे. तेव्हा ठिकठिकाणी सुसंस्कृत नेतृत्व आहे, मुद्दा तो नाही आहे. माझं म्हणणं आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस काय किंवा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी ह्यांना कोणी सुसंस्कृत नाहीत असं म्हणणार नाहीत. अशा व्यक्ती होऊ शकल्यात, पंतप्रधान काय किंवा मुख्यमंत्री काय, पण त्यामुळे सुद्धा राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाहीच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मला अगदी थोडक्यामध्ये पण मला वाटतं की वेगळ्या प्रकारचं काही म्हणायचं आहे या ठिकाणी. एक म्हणजे मुळात राजकारणाचा प्रकृती धर्मच धसमुसळेपणाचा आहे. राजकारणात वावरायचं तर रग पाहिजे अंगात. प्रश्न असा येतो की ती रग काहीतरी न्यायनीतीच्या कारणासाठी लावणं कुठे संपतं आणि वैयक्तिक गुर्मी किंवा झुंडशाहीची गुर्मी तयार होते. एक सेन्स ऑफ पॉवर आहे की आम्ही जेव्हा झुंडीनी रस्त्यावर असतो, दगड उचलून कुठेही मारायला मागे पुढे वाटत नाही, पण तो व्यक्ती एकटा तसा वागणार नाही. इंडिव्हिज्युअल पातळीला माणूस सुसंस्कृतच असतो. त्याचं कळपामध्ये रूपांतर झालं की सगळ्या प्रकारचा हिंसाचार चालू होतो. याचं सगळ्यात रूप राजकारणात दिसतं.
म्हणजे जे वाक्य बोललं जातं पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, त्यातलं करप्शन केवळ पैशाचं किंवा जातीपातीचं नाही, हा जो सत्तेचा चढतो त्या सेन्स ऑफ पॉवर त्यावेळेचा, की आता मी झुंडात मी काही करू शकतो, त्यातनं हिंदी किंवा उर्दू शब्द आहे तैश में आना, तसं डोकं गरम होऊन माणसांच्या हातनं काहीतरी कृत्य घडून बसतं, उरलेला वेळ त्यांना त्याची किंमत मोजायला लागणार आहे. मला आणखी थोडं खोल जायचंय. आपल्या लोकशाही राजकारणासाठी पैसा लागतो ही तर वस्तुस्थिती आहे, आणि शेवटी निवडणुका हे राजकीय जीवनाचं अविभाज्य अंग आहे. तर आता एकीकडे निवडणुकीत तिकीट द्यायचं, तर इलेक्टिव्ह मेरिट नावाची गोष्ट आहे की हा निवडून येऊ शकतो का. आता आमच्या देशाचं दुर्दैव आहे की निवडून येऊ शकणं एक आधारित आहे जातीपातीवर, आणि दुसरं आहे तुझ्याकडे पैसा किती आहे आणि गुंड म्हणजे तू समूह किती आणू शकतोस. तेव्हा जोपर्यंत स्वच्छ मार्गाने राजकारणासाठी पैसा मिळवता येतो आणि तो स्वच्छ लोकांना उत्तरदायी राहून खर्च करता येतो असं चित्र होत नाही, तोपर्यंत हे वाढतं चित्र आणखीन दुःखद होत राहणार. कारण आमच्या देशाचं राजकारण 2 नंबरच्या पैशावरच उभं आहे, आणि एकदा 2 नंबरचे पैसे आले की पाठोपाठ अंडरवर्ल्ड क्रिमिनल वर्ल्ड येतं. कारण जिथे हिशोब नाहीयेत, ऑडिट नाहीये, तिथे ह्या सगळ्या व्यवहारांना मग पिस्तूल, कानाला लावलेलं पिस्तूल एवढंच उत्तर होऊन बसतं. त्यामुळे ज्याच्याकडे ती मसल पॉवर आहे ते पुढे जातो. म्हणजे मुळातलं उत्तर शोधायचं असेल तर राजकारणासाठी स्वच्छ मार्गाने पैसा कसा उभा करायचा आणि तो पारदर्शकपणे लोकांना उत्तरदायी राहून कसा खर्च करायचा, याचे जर दुरुस्त्या झाल्या तर उत्तर सापडेल. माझे शेवटचे 2 मुद्दे 2 ओळीत. एक म्हणजे मला दिसतंय की पृथ्वीवरच आहे याच्यापेक्षा गर्दी पण प्रचंड वाढत चालली आहे, आणि ह्याचे मानसशास्त्रीय किंवा जीवशास्त्रीय प्रयोग पण झालेत की मर्यादित साधन संपत्तीवर जास्ती जणांचा दावा येणं चालू झालं की जिसके हात में लाठी उसकी भैंस, म्हणजे ओरबाडून घ्यायची वृत्ती तयार होते. आपण त्याचा आविष्कार पण पाहायला लागलोय, कारण जो सज्जनपणाने वागेल तो रांगेत मागेच थांबणार आहे, पुढे जो घुसेल आणि ओरबाडून घेईल असे दिवस येत चाललेत. मी नीट विचारपूर्वक म्हणतोय की केवळ राजकारण नाही, मला समाज जीवनात सुद्धा अनेक ठिकाणी पाहताना वाटतं की माणसाचा विवेक हरवायला लागलेला आहे, आणि त्या हरवलेल्या विवेकाचं चित्र मग राजकारणात पण दिसतं आहे. हेच तुमचं माझं सर्वांचं दुःख आहे. अगदी खरं आहे की हरवलेल्या विवेकाचं चित्र राजकारणात दिसत असल्यामुळेच हे असं दुःखद खंत वेदना आपण व्यक्त करतोय. ब्रेक घेऊ, पण ब्रेक नंतर जसा मुद्दा सरांनी उपस्थित केला की सुसंस्कृत राजकारणी नाही आहेत का, तर निश्चित आहेत. उमदं नेतृत्व राज्याकडे नाही आहे का, तर निश्चितपणे आहे. पण हे सगळं असताना कमी कुठे पडते राजकारणामध्ये, आणि ज्यामुळं मसल पॉवर आत येते आणि हे सगळं चित्र बदलताना दिसतं. त्याच्यावर चर्चा करू ब्रेक नंतर. एकंदर स्वागत. शेवटच्या भागात आपण आहोत. तुम्हाला नवाबाई सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. मगाशी एका मुद्द्याला तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, ते उत्तर द्या, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. नाही, केशव उपाध्यायजी जे इथे बसलेले त्यांना कुठेतरी मेसेज येत आहे, त्याच्या आधारावर ते काही बोलत राहत आहे. आता माणिकराव ठाकरे साहेबांच्या जे स्टेटमेंट आहे त्याच्यात दाखला त्यांनी इथे दिला. माणिकराव ठाकरे साहेबांनी जे आमदार निवडून आलेले आहे, कोणावर किती गुन्हा आहे, काय आहे, त्याची माहिती राईट ऑफ इन्फॉर्मेशनमधून काढण्यात आली. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार निवडून आलेले त्यांच्यावर गुन्हे नोंद आहे, त्याच्या आधारावर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. उपाध्यायजी आजच्या घडीला जे निवडून आलेले सर्वात जास्त गुन्हेगार असतील ते देवेंद्रजी फडणवीस आहे, हे तुम्ही मान्य करा. आणि सर्वात जास्त गुन्हेगार असणारे जे पक्षात आमदार आहे ते भाजपमध्ये आहे. देशातले जे लोकसभा आहे तिथे सर्वात जास्त गुन्हे कुठल्याही प्रकारचं गुन्हे दाखल नाही. किती गुन्हे नाही, देवेंद्रजीवर किती गुन्हे. अहो केशवजी, मी राजकारण सोडून देईन, राजकारण सोडून देईल, राजकारण सोडून देईल. बोला ना, एफिडेव्हिट काढा तुम्ही, मी राजकारण सोडून देईल. उद्या मी एफिडेव्हिट आता काढा, इलेक्शन कमिशनच्या साईटवर आहे. इलेक्शन सर्वात जास्त गुन्हे देवेंद्र. नवाबाई केशव, एक मिनिट. नवाबाई केशव, जे काही मुद्दे आहेत ना, ऐका नवाबाई, मला बोलू दे. नवाबाई ऐका, राजेंद्रजी 1 मिनिट मला बोलू द्या. नवाबाई 1 मिनिट उत्तर देऊ द्या. नवाबाई 1 मिनिट. असं आहे, नाही असं आहे की असं एका गोष्टीचा अरे काढा 1 मिनिट राजेंद्रजी, 1 मिनिट. असं नाही राजेंद्रजी, जे संदर्भ राजकीय स्वरूपाचे गुन्हे आजच्या घडीला आणि गुन्हेगारी. 1 मिनिट नवाब भाई,
नवाबाई जर ऐकून म्हणजे घेता का? इतरांचे समोरचं राजकीय ऐकून गुन्हे घ्या. नाही आणि तुमचे राजकीय गुन्हे अहो, तुम्ही बोलत नवाबाई असताना मला माहित नवाबाई जर होतं की ऐकून बोलत घेता असताना का? तुम्हाला हे अहो, सगळे माहित पद्मसिंह असताना पाटला बोलताय. राजकीय गुन्हा होता का? आणि- हो पद्मसिंह पाटला राजकीय गुन्हा होता असं का? आहे. सुभाष जगताप नाही, राजकीय असं गुन्हा होता आहे. का? तुम्ही मला एक लक्ष्मणराव सांगा. ढोबळे राजकीय गुन्हा हो, होता का? नाही, अहो नाही, जरा आपल्या हो, पक्षाचा इतिहास उपाध्ये- नवाबाई हो, बघा उपाध्येजी- आणि मग दुसऱ्यांवरती बोटं दाखवा. उपाध्येजी- किती नावं सांगू? कल्याण जिल्ह्यातली सिंगवर नावं कुठले मी गुन्हे सांगू होते? शकतो. नाही, नाही, एक मिनिट नवाबाई केशव, मी दोघांनाही थांबवतो, दोघांनाही थांबवतो. धर्माधिकारी सर, ज्या प्रकारचं आपण बघतोय की याचं लक्षण काय मानायचं? केशव एक मिनिट, याचं हेच लक्षण आहे की सर्व पक्षीयच या सगळ्या गुन्हेगारी करण्याला जबाबदार आहेत. पक्षामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात मसल्स पॉवर, गुंडांना प्रवेश द्यायचं, माझ्यासोबत किती मोठा कळप घेऊन मी फिरतोय आणि माझी ताकद किती आहे मी दाखवायचा प्रयत्न करायचा, आलिशान गाड्या घेऊन फिरायचं आणि सर्वसामान्य नागरिकांना मतांच्या वेळी पैशाच्या रूपात तोलायचं आणि 5 वर्ष पुन्हा त्यांना विचारायचं नाही, त्याचं हे सगळं लक्षण आहे का? ऍक्च्युअली ही पक्षापक्षांची जर भांडणं चालू झाली ना की जास्त गुंड कोणी पोचले आणि आमच्याकडे एवढे तर तुमच्याकडे, याला काही अर्थ नाहीये या भांडणाला. आपल्याला सगळ्यांना मिळून जर महाराष्ट्र देशाला पुढे नेण्याची दृष्टी ठेवायची असेल तर आज आहे ही समस्या आधी मान्य केली पाहिजे. अगदी बरोबर. मला हे काहीतरी वादावाद्या चालू झाल्यानंतर मला एक आर.के. लक्ष्मणचं कार्टून आठवत राहतं की असे 2 टिपिकल राजकीय वाटणारे एकमेकाच्या उरावर बसलेत. एक दुसऱ्याला म्हणतोय की तू जास्ती भ्रष्ट आहेस कारण तुझ्यावर भ्रष्टाचाराचे 108 आरोप आहेत. पहिला दुसऱ्याला म्हणतोय मी कमी भ्रष्ट आहे, तुझ्यावर 124 आरोप आहेत. परत पहिला म्हणतो की माझ्यावर आरोप 124 असतील पण त्यातले सिद्ध 36च झालेत, तुझ्यावर आरोप 108 असतील पण सिद्ध 38 झालेले आहेत. म्हणजे त्याला काही अर्थ नाही. ऍक्च्युअली जनता भरडली जाते आहे आणि सज्जन सामान्य माणूस जो पापभिरू किंवा या देशात राज्यघटना आणि कायद्याने जगलं पाहिजे आज तो काळजीत आहे आणि ज्याला रस्त्यावरचा सिग्नल तोडणे किंवा पोलीसच्या अंगावर गाडी घालण्यापासून आपल्याला राजकीय बॅकिंग आहे, आपण कसंही वागलेलं चालतं, त्याला आज कायद्याचं धाक नाही. हे पक्ष निरपेक्षपणे एक सत्य आहे. पहिले ते स्वीकारलं तर उद्या काहीतरी बदल होण्याच्या शक्यता आहेत, नाही तर मग मी चाललंय त्याला अन्यथा धूळफेक म्हणणार आहे. अगदी खरं आहे की ही सुधारणा करण्यासाठी हरीश रोगे काय करायला पाहिजे? नाही, खरं म्हणजे कोण किती भ्रष्ट आहे, कोणाचं पर्सेंटेज जास्त आहे, कोणाचं कमी आहे, ही चर्चा आपण खरं म्हणजे ती वेगळी चर्चा होऊ शकते. वेगळी चर्चा होऊ शकते. खरं म्हणजे मी अविनाश धर्माधिकारीने या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अतिशय मूलभूत काही प्रश्न मांडले आणि त्याच्या अंगाने त्याच्या अनुषंगाने खरं म्हणजे चर्चा व्हायला पाहिजे होती. आता तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये बदल कसा होईल. एक काळ असा होता, कारण मला जवळजवळ आता 42-43 वर्ष नवाबाईंना माहिती आहे. मला 42-43 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये झाली. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी राबतो आहे. मी अनेक वेळेला मागितलं, एकदा दिलं, कुठे पडणाऱ्या जागेवरती राजापूरमध्ये, आणि ज्या वेळेला जिंकण्याची अवस्था निर्माण झाली त्यावेळेला मला सांगितलं तुम्ही आता घरी बसा, पक्षासाठी राबा. मी एवढंच सांगेन की एक काळ असा होता की ज्या काळामध्ये नेतृत्व जे आहे ते पक्षाच्या कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवून असायचं. त्या कार्यकर्त्याची पक्षाच्या बरोबर लॉयल्टी किती, त्या कार्यकर्त्याला पक्ष किती समजतो, त्या कार्यकर्त्याची लोकांच्या बरोबर बांधिलकी किती, तो कार्यकर्ता किती प्रामाणिक आहे, किती निष्ठेने लोकांच्या मध्ये जाऊन काम करतो, हे सगळे मापदंड होते. आणि ते मापदंड बघून त्या कार्यकर्त्याला बोलावून सांगितलं जायचं की या ठिकाणी तुला लढायचं आहे, या ठिकाणी तुला संघर्ष करायचा आहे. आता कुठल्या तरी नेत्याला आम्हाला सांभाळावं लागतं आणि जर त्याला सांभाळलं, त्याने जर मला म्हणजे अगदी माझे डिस्ट्रिक्ट पासून तिची सुरुवात होते, डिस्ट्रिक्ट कमिटी, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड, त्याच्यानंतर मग दिल्लीचं पार्लमेंटरी बोर्ड. परंतु जर एखाद्या जिल्ह्यामध्येच जर एखाद्या नेत्याला मी नको असेल तर मला तिथेच खात्मा होऊन जातो. आणि समजा चुकून मी जर वर आलो तर मी जर कोणाचं बरोबर लागूलचालन केलं नसेल तर त्या ठिकाणी कापला जातो. आणि समजा तिथून मी वर जर गेलो तर दिल्लीमध्ये माझे जर काही लागेबंदे नसतील, दिल्लीमध्ये मला कोणी विचारत, कारण राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीमध्ये बोलतोय, ते माझ्या बाबतीमध्ये जसं आहे तसंच केशव उपाध्यायांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. मग त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मला काही ओळखत नाही, कारण दिल्लीमध्ये जर जायचं, सातत्याने जायचं, महिन्यातून एक जरी फेरी मारली तरी 20-25 हजार रुपये खर्च होतो. तो जर मी करू शकत नसेल तर मी दिल्लीला जाणार नाही.
वर्षातून एकदा पण जाणार नाही, 5 वर्षामधून एकदा पण मला जाणं शक्य होणार नाही. आणि त्यामुळे आणि 10-20 कार्यकर्तेही सांभाळू शकणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी असलेलं जे नेतृत्व असेल किंवा नेते असतील किंवा काही पक्षामध्ये, सगळ्याच पक्षामध्ये तिथे तिकीट वाटणारे दलाल सुद्धा असतात. ह्या दलाल मंडळींना जर मी खुश करू शकत नसेल तर मग माझा कार्यकर्ता जो आहे तो तसा फेकला जातो. आणि म्हणून एक या ठिकाणी सगळ्याच पक्षाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की जो सातत्याने निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे, ज्याला पक्षाची बांधिलकी आहे, जो लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये असेल किंवा महानगरपालिकेमध्ये असेल प्रभावीपणे मांडू शकेल, अशा कार्यकर्त्यांनाच तुम्ही वेचून काढलं पाहिजे आणि त्यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्या विरुद्ध आज जसं धर्माधिकारी म्हणाले आणि मी सुरुवातीला म्हणालो तसंच जात जो आहे तो एक महत्वाचा घटक, तो राष्ट्रीय ह्याच्यामध्ये दिसतो आपल्याला. पण शहरामध्ये जर आपण गेलो तर मसल पॉवर, मनी पॉवर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टींचा जो आहे तो आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो आणि त्याचबरोबर एकही गोष्ट लक्षामध्ये आपण घेतली पाहिजे की आपण म्हटलं ज्या वेळेला पक्षांना आम्ही दोष देतो, लोकांना आपण दोष देतो, त्याचबरोबर कुठेतरी आमचा जो मतदार आहे, मायबाप मतदार आहे, त्या मायबाप मतदार संघाने मतदारांनी सुद्धा कोण कार्यकर्ता काय आहे तो त्यांच्या समोर असतो, त्याचा सुद्धा विचार करून गांभीर्याने जर नेताच पण रोगे साहेब नेताच जर बनेल निघाला तर मतदार पण तितकीच बनवाबनवी करेल ना. बनवागिरी हे बघा, त्यांनी केलं म्हणून आता कोणीतरी म्हटलं की कोणीतरी गाय मरलं म्हणून मी काय वासरू मारू का. एक तुम्हाला सांगतो की त्या क्षेत्रामधल्या लोकांना चांगलं माहिती असतं की कोण कार्यकर्ता काय आहे ते. परंतु आजही आम्ही पैशाला किंवा आमच्या कोकणामध्ये तुम्हाला सांगतो ना, मी पाहिलेलं आहे की कुठल्या तरी वाडीमध्ये एखादा बकरा पाठवून द्यायचा आणि त्याच्याबरोबर एखादं गॅलन पाठवून द्यायचं, मग झालं त्या ठिकाणी ती जी वाडी असेल ती वाडी जी आहे ती वाडी आमची झाली. हे जे वातावरण हे थांबलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. मनीषाताई, हा जो मुद्दा आहे एक मिनिट, त्याबरोबर नेते पक्ष त्याचबरोबर आमचा जो मतदार आहे जो आहे त्या मतदाराने सुद्धा आता 65 वर्षाच्या नंतर याचा विचार केला पाहिजे, प्रौढ झालेली आहे, याचा विचार केला पाहिजे. समजता आहे त्या प्रौढ लोकशाहीमध्ये आमच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत, ह्या जबाबदाऱ्या समजून आपण जायला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये सामूहिक जबाबदारी आहे. मग ते वोटर म्हणून की मतदार म्हणून असतील की आपण कोणाला निवडून देतो आहे, रोजच्या रोज आपली कामं कोण करतो, मतदारांशी संपर्क कोण साधतो, कोण तुमच्या कामास पडतो, तो तिकडे त्याच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे की नाही, किंवा कशा पद्धतीने तो समाजात वावर करतोय. मला असं वाटतं मतदारांची तेवढीच जबाबदारी आहे आणि पक्ष नेतृत्वाची तर आहेच. परंतु ज्या पद्धतीने हरीशजी म्हणतात, पण कसं आहे की जेव्हा तुम्हाला तिकीट वाटप करायचं असतं तर तेव्हा खालपासून त्या माणसाचं नाव आलं पाहिजे, मग ते वरच्या जिल्हा लेवलवर पास झालं पाहिजे, वरच्या नेतृत्वाकडे गेलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं ही फिल्टरिंग सिस्टीम जी आहे ती प्रत्येक पक्षात आहे. परंतु आज आता या गोष्टी म्हणजे जेवढे आपण सुज्ञ किंवा एज्युकेटेड होतोय तेवढंच खोटे ॲफिडेव्हिट सादर करणं हे देखील वाढलंय. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचे ॲफिडेव्हिट, कारण आत्तापर्यंत कसं आहे की ॲफिडेव्हिट त्यांनी सादर केलंय हे बरोबर आहे की नाही हे कोणीच पक्ष लेवलवर किती पक्ष करतायत किंवा करतायत की नाही ह्याच्या बाबतीत आपल्याला अजूनही काही अभ्यास नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ॲफिडेव्हिट सादर करताना ते खरं आहे का खोटं आहे इथूनच जर का सुरुवात केली बघायला तर मला असं वाटतं पुढे जाऊन नंतर कदाचित जातीचं खोटं सर्टिफिकेट सादर करणं किंवा काही क्रिमिनल ऑफेन्सेस तुमच्यावर आहेत गंभीर स्वरूपाचे ते लपवणं, खोटं बोलणं, मला असं वाटतं हे इथून जर का सुरुवात केली तर पुष्कळ मोठा फरक पडेल असं मला वाटतं. तर फरक पडेल. केशव, सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे आपण बघतो सत्ता कोणाची असो, आता सेना भाजपची सत्ता असेल, यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असेल, सत्ता बदल झाला की गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोक इकडून तिकडं आपला दल बदलत असतात आणि त्या पक्षाशी संधान साधून आपली सगळी कामं करून घेण्यासाठी या सत्तेचा वापर करून घेतात. हे वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही. हे सगळे पावन करून घेतो. हरीश रोगे म्हणतात ह्या सगळ्यांना पावन करून घेतात प्रत्येक पक्ष. मी एक पक्षाचं नाव नाही घेत. तर ह्यांना रोखायचं कसं? नाही, 2 गोष्टी प्रामुख्याने राजेंद्रजी मांडल्या पाहिजेत. आपण पक्षीय मगाशी धर्माधिकाऱ्यांची भूमिका मांडली, ती भूमिका थोडी पुढे घेऊनचा प्रयत्न मी करतो. असं आहे की 2 स्तरावर ते विषय झाले पाहिजेत. एक तर मुळामध्ये आपल्या निवडणुकांमध्ये रिफॉर्म होण्याची गरज आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये रिफॉर्म झाले पाहिजेत. काही नवीन गोष्टी, नवीन संशोधन काळानुरूप आले पाहिजेत. तर त्या प्रमाणामध्ये राजकारणातल्या गुन्हेगारांचं प्रमाण त्यानं कमी होत जाईल. नंबर 1.
दुसरा त्यातला सगळ्यात मुद्दा महत्वाचा असा आहे की त्या संघटनेमध्ये कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया ही कायम असली पाहिजे, ती कायम राहिली पाहिजे. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की अनेक वेळा आज म्हणजे जे मगाशी व्यथा आमच्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मांडल्या किंवा एक आता नवाबभाईंनी पण मांडल्या की कार्यकर्ता घडणं म्हणजे काल येतो, आज येतो पक्षामध्ये, काल पक्षात येतो, आज काहीतरी मागतो, उद्या त्याला काहीतरी व्हायचं असतं. एक म्हणजे संघर्ष करण्याची घडण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अंशी अनेक ठिकाणी थांबलेली दिसते. म्हणजे मला काहीतरी काम केलं पाहिजे, मुळात काहीतरी मी वेळ दिला पाहिजे संघटनेला असेल. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा संघटना मजबूत असतात, ज्या ज्या ठिकाणी संघटना म्हणजे सगळीच म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष असला तरी शेवटी राजकीय पक्ष म्हणजे लोकशाहीमध्ये जागा या मर्यादित आहेत. विधानसभेच्या 288 आहेत, लोकसभेच्या 542 आहेत किंवा त्या ठिकाणच्या कमीच आहेत. पण प्रत्येक राजकीय पक्षाकडे हजारो कार्यकर्ते असतात, या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाऊ शकतच नाही. पण मग अशा वेळी जर संघटनात्मक तुमच्याकडे जर संघटना पर्यायी ताकदवान संघटना असेल, तर प्रशासन करणारी संघटना असेल, तर मला असं वाटतं की या बऱ्याचशा गोष्टी दूर होऊ शकतात. संघटनेमध्ये सामूहिक निर्णय येतो, संघटनेची सक्ती. नाही पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पक्षात घ्यायचं थांबवायचं कसं? नाही, तुम्हाला तेच सांगतो ना, दोन गोष्टी आहेत की तुम्हाला एक तर निवडणुकीचे रिफॉर्म्स अधिक वेगाने करावे लागतील, एक त्यामध्ये अनेक बदल करावे लागतील, दुसरा त्यातला मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, एकदा तुमच्याकडे संघटनात्मक कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया जर सुरू झाली, म्हणजे अगदी तुम्हाला आज हा विषय नाहीये पण आज विषय सुरू आहे म्हणून मी सांगतो, आता आमच्या भाजपच्या 200-250 कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग सुरू आहे. आता अशा अभ्यास वर्गाचं काय करायचं, काय होतं का, हा भाग वेगळा. पण कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करायची, तो मुद्दाच नाही इथे चर्चेचा. तो मुद्दाच नाही, तो तुमचा वैयक्तिक भाग आहे. तुम्ही कार्यकर्त्यांना घडवायचं कसं, काय करायचं वगैरे. पण चर्चेचा मुद्दा हा की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना बाहेर कसं काढायचं. नाही अहो, ती बाहेर होतील. तुम्हाला हेच सांगतोय, ज्या क्षणी तुमची संघटनात्मक ताकद मजबूत होते, ज्यावेळी लोकांमध्ये जाणारे चेहरे चांगले येतात, त्यावेळी स्वाभाविकपणे ही प्रक्रियेवरती परिणाम होतोच. तुमच्याकडे गुन्हेगारी म्हणजे त्या दोन मी मगाशी तेच म्हणले की इलेक्शन रिफॉर्म्स तुम्हाला करावे लागतील, ज्यातनं निवडणूक अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उभारता येणार नाही, अशी काही व्यवस्था आम्हाला क्रिएट करावी लागेल. आणि त्याचवर संघटनात्मक ताकदही तुम्हाला निर्माण करावी लागेल. ठीक आहे नवाबभाई, थोडक्यात काय करायला पाहिजे? मसल पॉवर राजकारणातनं बाहेर कशी काढायची? नाही असं आहे, धर्माधिकारीजींनी सांगितलं की जिसकी लाठी उसकी भैंस. या राज्यामध्ये कृष्ण देसाई, खोपकरच्या हत्येपासून मावळची हत्या, हे सगळे राजकारणाची पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे. मला वाटते सर्व पक्षामध्ये या प्रकारची लोक आहेत, पण भाजप हा नैतिकता दाखवणारा पक्ष आजपर्यंत याची ओळख होती. अमित शहाजी राष्ट्रीय अध्यक्ष झाले ते भाजपकडून हे सुधारणा होऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. म्हणजे जास्त राजेंद्र पुन्हा आपण चर्चा राजकीय करायची आहे का? अमित शहा परत राजकीय मुद्दे आणून एकमेकांना भिडण्यापेक्षा राजकीय मुद्दे आणून एकमेकांना भिडण्यापेक्षा याच्यातून गुन्हेगारीकरण कसं नष्ट करायचं ते बघूया. ती वेगळी चर्चा करू एक दिवस आपण. स्टेटमेंट काढून बघा. हत्या नवाबाई, आपल्या नेत्यांची स्टेटमेंट काढून बघा. ही चर्चा काही संपणारी नाही आहे. एकमेकांचे राजकीय उणीधुणी काढून ही एकमेकांची राजकीय उणीधुणी काढून ही चर्चा संपणार नाहीये. शेवटी धर्माधिकारी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे बदलली पाहिजे, राजकारणाचा चेहरा बदलण्यासाठी वेगळी पावलं उचलली पाहिजेत, राजकीय पक्षाचे प्रवक्ते एकमेकांसमोर आले तर ही राजकीय उणीधुणी निघणार, त्यातनं बदल होतील, ही अपेक्षा ठेवणं देखील आता फार काय आपल्या समोर आशाही उरलेली नाही. काय झालं तर राजकारणाला सुसंस्कृत चेहरा मिळेल? मी अजून काढलेलं नाही. धर्माधिकारी सर, सरांपर्यंत आवाज जात नाहीये, अगदी थोडक्यात येतो मी. राजेंद्र, एक काळ असा होता की ज्या वेळेला कार्यकर्त्याचे फाटलेले कपडे, मळलेले कपडे हे त्याचं क्वालिफिकेशन असायचं. आत्ता जो कार्यकर्ता जास्तीत जास्त मोठ्या गाडीतून जो येईल, किती लोक सोबत आहेत, किती लोक बरोबर आहेत, किती खर्च करू शकतो, जो किती खर्च करू शकतो, किती मोठ्या बंगल्यामध्ये राहतो वगैरे वगैरे, हे जे आहेत ही क्वालिफिकेशन ठरलेले आहेत, हे मापदंड ठरलेले आहेत सध्याचे. आता याच्याकडे बघून मी मगाशी सुरुवातीला जे म्हटलं की याच्याकडे बघून आमची जी लोकशाही आता प्रौढ झालेली आहे, जगामध्ये एक नंबरची आमची लोकशाही आहे, त्याला सुदृढ केलं पाहिजे. धर्माधिकारी सर, स्तंभ जो मतदार जो आहे, धर्माधिकारी सरांचा मतदाराने याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करून तो फाटक्या कपड्यातला, मळलेल्या कपड्यातला त्या कार्यकर्त्याला मोठा केलं पाहिजे. मनीषाताई, अगदी मला एक असं वाटतं की आपण जो सुसंस्कृत नेतृत्वाबद्दल जे आपण सुरुवातीला बोललो,
मला असं वाटतं की शिवसेनेचंच उदाहरण मी सांगू इच्छिते. उद्धवजी ठाकरे हे एक सुसंस्कृत नेता म्हणून लोकांनी, कार्यकर्त्यांनी नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेने मान्य केलंय. मला असं वाटतं नाही, मी चर्चा, मी एक उदाहरण देते. हरीजी, मी उदाहरण देते की लोकांच्या समोर एखादं चांगलं नेतृत्व मिळालं तर लोक ऍक्सेप्ट करतात ना. जसे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, लोकांनी ऍक्सेप्ट केलं. हे नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे आणि अगदी खरं. माझा वेळ संपलेला. शेवटी मला धर्माधिकारी सरांना तोच मुद्दा मगाशी जो ऐकायला गेलेला नाही तो विचारतो. सर, ज्या प्रकारे आपण आता बघितलं की निवडणूक प्रक्रिया संदर्भातला मुद्दा समोर आला, ती बदलली पाहिजे. राजकीय चेहरा बदलण्यासाठी सुसंस्कृत नेतृत्व काही आहे पण आणखी निर्माण झालं पाहिजे. पण जोपर्यंत मसल आणि मनी याचं संगनमत राजकारणापासून थोडंसं दूर होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुधारेल का? गुन्हेगारीकरण राजकारणाचं होतं आहे किंवा झालेलं आहे हे एक दुर्दैवी आणि दुःखद सत्य आहे. पहिले ते स्वीकारून पुढची पावलं टाकली गेली पाहिजे. जिथे थोडा संपर्क तुटला तिथे मी सांगत होतो की या पूर्वीच्या सरकारने सुद्धा व्होरा समिती नेमली होती. NN व्होरा हे वरिष्ठ IAS अधिकारी होते, केंद्र सरकारचे गृहसचिव होते. तो व्होरा समितीने राजकारणाचा, गुन्हेगारीकरणाचा अहवाल दिलाय. तो गुलदस्त्यातच ठेवण्यात आलेला आहे. मला माहिती आहे त्याच्यात काय येते, पण देशाचं आणि त्यात महाराष्ट्र पण आला गंभीर चित्र मांडलेलं आहे. तेव्हा त्यावर पावलं टाकायला पाहिजेत. आपली चर्चा सुरू करताना पहिल्यांदा मला बोलता आलं तेव्हा मी तो एक मूळ मुद्दा म्हटलो होतो की स्वच्छ मार्गाने राजकारणासाठी पैसा मिळवता येतो आणि खर्च करता येतो. असा जो सिस्टीममध्ये बदल पाहिजे तो झाल्याशिवाय आपल्याला मूलभूत बदल दिसणार नाही. त्यानंतर शेवटून दुसरा मला मुद्दा म्हणायचा आहे की आजच्या आपल्या चर्चेत जर आपण म्हणत असलो ह्याला काही उत्तर आहे का? उत्तर निश्चित आहे. मी अजिबात देशाबद्दलही आणि त्यातल्या राजकारणाबद्दलही अजिबात निराशावादी नाही आहे. आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होतेच आहे, पण ती आणखी प्रगल्भ करायची असेल तर एक मूळ उत्तर आजच्या मुद्द्याकरता घटनात्मक यंत्रणेची पुनःस्थापना, घटनात्मक यंत्रणेने आपलं कर्तव्य कुणाही बद्दल राग लोभ न बाळगता स्वच्छ पार पाडणे याच्यामध्ये उत्तर आहे. या एका वाक्यामध्ये आपलं विधिमंडळ येतं, कार्यकारी मंडळ येतं, न्यायव्यवस्था येते आणि शेवटी मला म्हणायचं आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. कानाला ऐकायला कधी गोड कधी कटू वाटू शकतं, पण एक लोकशाहीबद्दलचं फार छान वाक्य आहे, इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. लोकशाहीमध्ये लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळतं. तर शेवटी हे लोकांपर्यंत जातं की मतदानात जर आम्ही गुंड, 2 नंबरचे धंदे, जातीपातींकडे पाहून मतदान करणार असलो तर लोकप्रतिनिधी चांगले मिळाले पाहिजेत असं म्हणायचा हक्क जातो आपला. तर अंतिमतः लोकप्रबोधन आणि लोकसंघटन यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी खरं की लोकप्रबोधन आणि लोकसंघटन याच्यामध्ये सगळ्याचं उत्तर दडलेलं आहे. शेवटी इतकंच म्हणेन की राजकारणात येणं म्हणजे केवळ शुभ्र पांढरे कपडे घालणं म्हणजे स्वच्छ राजकारण नव्हे, शुभ्र पांढरी गाडी घेऊन फिरणं म्हणजे स्वच्छ राजकारण नव्हे, तर पारदर्शकतेच्या मुद्द्यातून लोकप्रबोधन करून जर गुन्हेगारीकरणाला आपण बाजूला केलं तर मळकट कपड्याचे कार्यकर्ते देखील राज्याचा नेता होऊ शकतो. आणि तो कार्यकर्ता जगला तर मतदार जगू शकेल आणि स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण पाहायला मिळू शकेल. आशा इतकीच आहे की हे सगळं होईल. निराशावादी आपण कोणी नाही आहोत. या आशावादावरतीच हा कार्यक्रम इथं संपवतो. धन्यवाद.